बातमी आता जालन्यातून आहे। जालना जिल्ह्यातल्या बदनापूर पोलीस स्टेशनमध्ये मराठा आंदोलक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली। संभाजीनगर महामार्गावर रास्ता रोको करणाऱ्या 50 मराठा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले। यावेळी या मराठा आंदोलकांनी पोलीस स्टेशनमध्ये आणलं असता आतमध्ये नेत असताना आंदोलक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली। त्यामुळे तणावाचं वातावरण सध्या पाहायला मिळतंय। जरांगे पाटलांनी खरं तर आज रास्ता रोकोचं आवाहन केलं होतं आणि त्यामुळेच राज्यातल्या अनेक ठिकाणी रास्ता रोको केला जात होता। याच वेळी मराठा आंदोलक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाल्याचा प्रकार जालना जिल्ह्यातल्या बदनापूर इथं घडलाय। संभाजीनगर महामार्गावर रास्ता रोको करणाऱ्या 50 मराठा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। यावेळी या मराठा आंदोलकांना पोलीस स्टेशनमध्ये आणलं जात होतं आणि याच वेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली आणि त्यामुळे तणावाचं वातावरण पाहायला मिळतंय। आंदोलक आणि पोलीस आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं। चक्क पोलीस स्टेशनच्या बाहेरच हा सगळा प्रकार घडलाय। 50 आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि या 50 आंदोलकांना पोलीस स्टेशनमध्ये नेत असताना पोलीस आणि या आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली, धक्काबुक्की झालेली आहे। जरांगे पाटलांनी ज्या पद्धतीने आवाहन केलं होतं, आज राज्यभर रास्ता रोकोचं त्यांनी आवाहन केलं आणि याच पद्धतीने रास्ता रोको करत असताना आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली। जालन्यामध्ये पोलीस स्टेशनच्या बाहेरच हा सगळा प्रकार घडलेला आहे। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी लक्ष्मण सोळुंके यांच्याकडून। लक्ष्मण, नेमकी सध्याची परिस्थिती काय आहे आणि या आंदोलकांना सोडण्यात आले का? आपण बघू शकतो की सकाळी या ठिकाणी शांततेच्या मार्गाने रस्ता रोको आंदोलन सुरू करण्याचा प्रयत्न करत असलेल्या मराठा कार्यकर्ते आहे यांच्यावर पोलिसांनी लाठीचार्ज करून त्या ठिकाणचा जमाव पांगवण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्यानंतर 25 कार्यकर्त्यांना पोलिसांनी बदनापूर पोलीस स्टेशनमध्ये ताब्यात घेतलेलं होतं। त्यानंतर या आंदोलक कार्यकर्त्यांनी बदनापूर पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन द्यायला सुरुवात केली होती। या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी सुरू केली होती। त्याच दरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली होती। त्यानंतर आता आपण बघू शकतो की जे बदनापूर पोलीस स्टेशन आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता गावागावातून या ठिकाणी आंदोलक जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। प्रत्येक गावातून महिलांची संख्या आता निघायला सुरुवात झालेली आहे। संपूर्ण पोलीस स्टेशनजवळ ठिय्या आंदोलन देण्याचा आता निर्णय या मराठा आंदोलकांनी घेतलेला आहे। शांततेने चाललेल्या या आंदोलनात पोलिसांनी प्रशासनाच्या स्थानिक नेत्यांच्या ऐकून लाठी हल्ला केला असा आरोप आता या आंदोलकांनी सुरू केलेला आहे। नक्कीच लक्ष्मण, ही परिस्थिती पुढे नेमकं काय वळण घेते हे पाहावं लागेल। धन्यवाद माहितीसाठी। तर आंदोलक आणि पोलीस यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याचा प्रकार घडलाय। जालन्याच्या बदनापूर पोलीस स्टेशनच्या बाहेरच हा प्रकार घडलाय। खरं तर शांततेच्या मार्गाने आम्ही आंदोलन करत होतो असं आंदोलकांचं म्हणणं आहे, मात्र पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि 50 आंदोलकांना त्यांनी ताब्यात घेतलं आणि पोलीस स्टेशनमध्ये नेत असताना आंदोलक आणि या पोलिसांमध्ये बाचाबाची झाली आणि धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडलेला आहे। त्यामुळे आता पुढे नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। आता वेगवेगळ्या गावातले लोक सुद्धा या ठिकाणी यायला सुरुवात झालेत। यामध्ये महिलांचा देखील समावेश आहे। नेमकं आता पोलिसांकडून काय स्पष्टीकरण येतं, ही परिस्थिती नेमकी पुढे काय वळण घेते हे पाहावं लागेल।